आपल्या अंबाजोगाईमध्ये येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराकरिता आपल्या व्यासपीठावरील माननीय श्री नितीनजी गडकरी साहेब, कॅबिनेट मिनिस्टर रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज ऑफ इंडिया व माननीय आमदार पंकजाताई मुंडे साहेब, बीजेपी नॅशनल सेक्रेटरी व माजी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे, सर्व महायुतीचे पदाधिकारी व समोर बसलेले सर्व बंधू, वडीलधारी मंडळी आणि सर्व माता भगिनींनो, आपल्या सर्वांना माझा नम्रतेचा नमस्कार. सर्वप्रथम आदरणीय गडकरीजी, वेलकम टू अंबाजोगाई. आपल्या 2019 मध्ये माननीय पंकजाताई साहेबांनी मला उमेदवारी घोषित केली आणि त्या कारणासाठी मी आपल्या सर्वांनी मला निवडून दिलं आणि मी 5 वर्ष आपल्या या केज विधान मतदारसंघाचं नेतृत्व केलं. माननीय गडकरी साहेब, मी तुम्हाला माझं आयडल मानते, कारण आपली काम करण्याची जी पद्धत आहे त्या काम करण्याची पद्धत मला खूप आवडते. मी स्वतः आर्किटेक्ट असल्यामुळे मला सुद्धा की जेव्हा कामं आपण करतो, रस्ते, इन्फ्रास्ट्रक्चर, ह्याच्यासाठी मला स्वतः जाऊन तिकडे पाहणी करणं हे आवडतं. कामं क्वालिटीची होत आहेत की नाही हे मला खूप आवडतं, कारण मी समजते की विकासाची खरं जी की असते ती क्वालिटीची कामं असतात. माननीय गडकरी साहेब, ही भूमी स्वर्गीय प्रमोदजी महाजन साहेबांची आहे, ही भूमी स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची आहे व ही भूमी स्वर्गीय विमलताई मुंडरांची आहे. मला अभिमान आहे की मला ह्या भूमीमध्ये काम करायची संधी आपल्या सर्वांनी इकडे निवडून आणून दिली. मी त्यांचे नाव व त्यांचं काम वाढवण्याचं व त्यांचे विचार पुढे नेण्याचं काम नक्कीच करीन. आदरणीय ताईसाहेबांचं सुद्धा जे काम करण्याची पद्धत आहे, सगळ्यांना एकत्र मिळून काम करण्याची पद्धत आहे, हे मला खूप आवडते. आणि आदरणीय गडकरी साहेब, 2-3 गोष्टी होतील. अक्षरनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं की 2-3 मुद्दे आपल्या शहरांचे आहेत. एक आहे की आपला जो अंबाजोगाई जिल्हा झाला पाहिजे, हा एक कुठला तरी आपल्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे. व आदरणीय प्रीतमताई साहेब, त्या जेव्हा खासदार होत्या तेव्हा त्यांनी आपल्याकडे एक प्रश्न उपस्थित केलेला की जो अंबाजोगाई बर्दापूर रस्ता आहे तो 4 लेनचा आहे, तर तो जेव्हा लातूरमध्ये 4 लेन होऊन एंट्री जेव्हा अंबाजोगाईला मध्ये लगेच 2 लेन होण्यामुळे खूप सारे ॲक्सिडेंट्स होतात. तर त्याच्यासाठी सुद्धा मी तुम्हाला विनंती केली की पुढे काहीतरी मला ते काम सुद्धा करायला मदत करावी. व अजून 1-2 प्रश्न जे आहेत आपले, जे आपल्या ह्या भागातले 1-2 प्रश्न आहेत ते मी तुम्हाला सविस्तरपणे मानते. आपल्याला एवढंच सांगायचं आहे की आपल्या ह्या केज विधानसभा मतदारसंघासाठी आपण काहीतरी वेगळं स्पेशल अटेन्शन द्यावं, कारण खरंच माझ्या मनामध्ये आपल्या या शहराचा विकास करण्यासाठी मी खूप कटिबद्ध आहे, सक्षम आहे आणि चांगल्या पद्धतीने मला शहराचा चेहरामोहरा बदलायचा आणि मतदारसंघाचा विकास करायचा आहे. जास्ती वेळ न घेता आपल्याला एकच विनंती की 20 तारखेला मतदान आहे. मी उमेदवार आहे नमिता अक्षय मुंडडा, माझं चिन्ह आहे कमळ आणि माझा क्रमांक आहे नंबर 2. आपण कमळ या चिन्हाचं बटन दाबून मतदान रूपी आशीर्वाद मला द्यावा ही आपल्या सर्वांना मी इकडे विनंती करते. आणि लवकरात लवकर आपण गडकरी साहेबांचं भाषण इकडे ऐकू. तर एवढं बोलून मी थांबते. धन्यवाद.